केलं जातं. काल टाकलेला पेपर त्याचा आता सोल्युशन होईल. कालचा पेपर आपण तपासला असेल. आता त्यानंतर त्याचं आपण संपूर्ण सोल्युशन घेत आहोत. सर्वांनी जॉईन झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा. चला कळते का? चला प्रश्नपत्रिका क्रमांक 76. या ठिकाणी 4 आकृत्या दिले. एक आकृती निराळी आहे, वेगळी आहे, ती ओळखायला सांगितली. पहा या ठिकाणी आतमध्ये बाहेर आणि आतमध्ये 3 आकृती आहे, परंतु त्याच्यामध्ये टिपके आहेत. या ठिकाणी रंगवलेली कोणती वेगळी निघेल? पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी त्रिकोणाला त्रिकोणच आहे, पण चौकोनाला चौकोनच आहे, फक्त तो फिरवून दिलेला आहे. थोडेसे जरा पेपरवर जे चित्र आहे ते व्यवस्थित क्लिअर नाहीये. पहा या ठिकाणी मोटरसायकल आहे, कार आहे, विमान आहे, रिक्षा आहे. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 3. का निघेल? ही सर्व वाहने आहेत रस्त्यावरून चालणारी, आणि हे हवेतून चालणारं वाहन आहे. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला या ठिकाणी एचे काय आहे? हर्षातलं. पीचं हर्षातलं. हे हर्षातलं आहे का? नाही. या ठिकाणी एच आहे, 7चं आहे, बीचं आहे, 4चं आहे, म्हणजे सर्वत्र आहे. फक्त या ठिकाणी याचं आरशाचं प्रतिबिंब दिलेलं आहे. ओके चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न पहा. याच्यामध्ये बाण दिलेले आहेत. उभे 3 बाण आहेत, आडवे 3 बाण आहेत. उभा 1 बाण आहे, आडवा 1 बाण आहे. उभे 2 बाण आहेत, आडवे 2 बाण आहेत. उभे 2 बाण आहेत, आडवे 2 बाण आहेत. वेगळं कोणतं निघेल? पर्याय क्रमांक 3 निघेल. का निघेल? या बाणांना दोन्ही बाजूला टोके आहे. या ठिकाणी कुठल्याही बाणाला दोन्ही बाजूला एका बाजूला टोक आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला टोक दिलेली आहेत, म्हणून ते वेगळं निघेल. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. आता या ठिकाणी 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी प्रश्न आकृतीशी समान म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती. जुळणारी आकृती पहा. डाव्या बाजूचा, या ठिकाणी उजव्या बाजूचा किंवा डाव्या बाजूचा कुठलं तरी एक पाहते त्याचा पर्याय पद्धत वापरा. उजव्या बाजूचा खालच्या बाजूचा वरचा त्रिकोण रंगवलेला आहे. उजव्या बाजूचा खालचा आहे काय? ते नाही. उजव्या बाजूचा वरचा आहे, या ठिकाणी उजव्या बाजूचा वरचा आहे, या ठिकाणी उजव्या बाजूचा खालचा आहे. आपल्याला पाहिजे वरचा उजव्या बाजूला खालच्या त्याच्या बदला या ठिकाणी. आता या ठिकाणी बघितलं तर पार तसं जुळतंय का? या ठिकाणी जर यामध्ये या जाळी आहे, सर्वत्र तशाच पद्धतीने आहे, फिरवून दिलेली नाही. जशी तशी म्हणलं तर पर्याय क्रमांक 4 आहे. ते रेषा असल्यासारखं दिसते, परंतु ते सेम आहे. ओके त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. आणि या ठिकाणी तंतोतंत मधला रंगवलेला भाग रंगवलेला या ठिकाणी फिरवून दिलेली आहे, रंगवलेला नाही. हा पर्याय कट होईल. या ठिकाणी आहे त्रिकोण दिलेला नाही, हा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये पहा बरं, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय? रेषेमध्ये. या ठिकाणी ही रेष वर दिलेली, इथं आहे का रेष? नाही. आणि या ठिकाणी आहे, पण आकृती कशी दिलेली आहे? फिरवून दिलेली आहे. जसे तसे आपण सेम टू सेम बघितली तर या भांड्याची रेष वरती आलेली, आपल्याला ती रेष नको आहे. त्यामुळे म्हणजे बारकाईनं बघावं लागते सगळ्या गोष्टी. फिरवून तुम्हाला सांगितलं की तंतोतंत आकृतीला देखील फिरवून प्रश्न दिलेले असतात, ते बारकाईनं बघायचं. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढे 7वा प्रश्न. या ठिकाणी पहा तंतोतंत या ठिकाणी त्रिकोण आहे, त्याचे भाग पहा. त्रिकोणाचे भाग केलेले. उभे 3 भाग आहेत. या ठिकाणी पाहिले तर 3 भाग आहेत. उभे 3 भाग पाहिले तर त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होतोय. आता या ठिकाणी आडवी असे 3 भाग पाहिले ते इंटिट्यूटिव्ह
तर तिसरा पर्याय कळतो. राहिला पहिला आणि चौथा. फरक पाहिला तर लगेच लक्षात येतो. या ठिकाणी 4 भाग केले, या ठिकाणी 2 भाग केले. या ठिकाणी उभे 3 भाग आहेत, या ठिकाणी 3 भाग आहेत. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी डाव्या बाजूला गोल चिपका वर त्या आतमध्ये, या ठिकाणी बाहेर आहे म्हणून हा पर्याय कट होईल. त्या ठिकाणी उभ्या रेषाही आहे. मी केवळ हे अर्धगोल पाहिले तर अर्धगोलवरनं तिसरा पर्याय कट होणार. या ठिकाणी रेषा दिलेल्या नाही. राहिला दुसरा आणि चौथा. त्याच्यामध्ये बघितलं तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न क्रमांक 9. थोडासा आपल्याला वेग घ्यावा लागतो कारण वेळ पेपर पूर्ण होणं गरजेचं आहे. लुप्त भाग या ठिकाणी कोणता भाग येईल? पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातील आहे, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातील आहे. म्हणजे याचं तुम्ही पाण्यातलं घ्या किंवा याचं आरशातलं घ्या. आरशातलं घेतलं तर या बाजूचा रंगवलेला पाहिजे, म्हणजे या बाजूचा पाहिजे. त्याच्यावरून दुसरा आणि चौथा पर्याय कळतो. राहिला पहिला आणि तिसरा, त्याच्यामध्ये फरका रेषा पाहिल्या, एक कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. प्रत्येक ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो जाणीवपूर्वक पर्याय कट पद्धत वापरतो, ही खूप गरजेची आहे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे? आरशातलं आहे. पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाणी. या ठिकाणी याचं पाण्यामधलं काढा, याचं किंवा याचा आरशामधलं काढा. म्हणजे या ठिकाणी वरून आपल्या आडवी रेष येणार आहे आणि वाटी तयार होणार आहे. वरून आडवी रेष आणि वाटी, याच्यावर पहिला आणि चौथा पर्याय कट होतो. दुसरा आणि तिसरा फरक पहा या ठिकाणच्या बाणामध्ये. या ठिकाणी बाण आहे, या ठिकाणी बाण नाही. आपल्याला बाण असणारा पाहिजे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. थोडीशी अस्पष्ट असे आकृती आहे, परंतु आपल्याला समजणे इतपत आपण तेवढं तयार झालेलो आहोत. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं होईल का? नाही होत. पहिल्या तर तिसऱ्यामध्ये नाही, दुसऱ्याचं चौथ्यामध्ये आहे. पहिल्याचं दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये आहे, म्हणजे पहिल्याचं चौथ्यामध्ये. म्हणजे हा कोरा आहे तो या ठिकाणी कोरा पाहिजे. त्याच्यावरून पहिल्या पर्याय क्रमांक 4 एक कट. आता राहिला 2, 3, 4 मध्ये पहा. या ठिकाणचा भाग पहा. या ठिकाणी 3 रेषा आहे. इथे 3 आहे, तिथे 3. म्हणजे 3 रेषांचं पाहिजे. इथे 2च रेषा आहेत, इथे 3 आहे, इथे 2च आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ओके. चला पुढे 12वा प्रश्न. 12व्या प्रश्नामध्ये पहिल्या तर दुसऱ्यामध्ये थोडस या ठिकाणी दिसताना आपल्याला अडचण येते, पण जास्तीला पर्यायी पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू. म्हणजे या गोल जो पाहिजे तो कोणत्या पाहिजे? डाव्या बाजूचा वरती. डाव्या बाजूला इथं वरती आहे, इथे नाही आहे. इथे वर आहे, इथे नाही. म्हणजे पहिल्या दुसरा आणि चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय पहा त्याच्यामध्ये? रेषा या ठिकाणी पाहिजे. इथं रेषा आहे, इथे रेषा आहे. आता इथे गोल रंगवलेला आहे, इथे गोल मोकळा आहे. कसा पाहिजे आपल्याला? इथं रंगवलेला आहे का? नाही, म्हणजे आपल्याला रंगवलेला नको. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला 13वा प्रश्न. त्या ठिकाणी मालिका पूर्ण करायची. आता या मालिकेमध्ये पाहायचं काय काय बदल होत गेलेले आहेत. काय झाले? पहिल्यांदा एक रेष आली, एक फुली, एक चौकोन. पुन्हा उभी एक रेष आली, 2 अजून वाढले, 2 फुल्या आहेत, 2 चौकोन आहेत. पुन्हा एक रेष वाढली, पुन्हा 2 आकार वाढले. म्हणजे इथे एक रेषा आली, 2 झाले, 2 रेषा झाले, 4 झाले, 3 रेषा झाल्या, 6 आकार झाले. म्हणजे आता इकडून जर तुम्हाला अजून एक रेषा येणार आहे, 4 रेषा येणार आहे. 4 रेषा सर्वत्रच आहे. आकार पहा बरं. रंगवलेल्या भागाच्या समोर रंगवलेला, रंगवलेच्या भागासमोर रंगवलेला, फुलीच्या समोर फुली. म्हणजे या ठिकाणी कसे येतात? क्रॉस मध्ये तिरके सेम आले पाहिजे. मग या ठिकाणी पहा बरं, सगळीकडेच काय अधिकची चिन्ह आहेत. त्यामुळे उत्तर येईल का? ते नाही. आता या ठिकाणी 4 रेषा म्हणून हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी पहा बरं काय थोडस या ठिकाणी पहा बरं. या ठिकाणी काय होतं? फुली आहे, फुलीची जागा बदलली. फुलीच्या जागेवरती भरलेला गेला. नाही तर 2 भरलेले आहे. हे दर्शित तरी 2 भरलेले, 3 भरलेले येतील. 3 त्या पद्धतीने पहा बरं. दुसरा कट केला
आणि सगळीकडे आधीची चिन्ह आहे म्हणून हे पर्याय करते. रंगवलेला भाग असा नाहीये म्हणून पहिला कट केला. आता तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पहा, रंगवलेले 3 आहेत, फुल्या 3 आहेत. याच्यावरनं थोडस बारकाईने पहा, इथे 2-2च आहेत रंगवलेले आणि फुल्या 4 आहेत. इथे 8 भाग आहेत, 4 फुले आहेत आणि 4 हे आहेत. आणि इकडे काय केलेलं आहे पहा, इकडे पहा, इथे समोरासमोर आहे. इथे समोरासमोर बघितलं तर फुलीन चौकोन आहे, इथं फुलीन चौकोन आहे. म्हणजे काय इथं पाहिजे होतं बरोबर, क्रॉस म्हणजे सेम टू सेम पाहिजे. या ठिकाणी पहा, चौकोनच्या समोर चौकोन आहे, चौकोनाच्या समोर चौकोन आहे, फुलीच्या समोर फुली. मग तशा पद्धतीनं पहा बरं, 4 मध्ये काय दिलं इथे पहा बरं, चौकोन जास्त वाटतायत मला. फुल्या 2च वाटतायत, 3 वाटतायत, 1 2 3 4. इथे 3 चौकोन आहेत, इथे 1 पद दिलं आणि इथं कसं झालेलं आहे, समोरासमोर दिलं. म्हणजे इथे 4 चौकोन 4 फुल्या पाहिजे. तर माझ्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. 4 मध्ये पण आहे पण ते समोरासमोर असं, या ठिकाणी समोरासमोर आहे, या ठिकाणी समोरासमोर आहे पण सगळीकडे समोरासमोर नाही. चला पुढे, 1 भाग आहे, 2 भाग आहे, 3 भाग आहे, म्हणजे 4 भाग सर्वत्रच आहे. आता या ठिकाणी 1-1 टिपका होता, 2-2 झाले, 3-3 झाले, म्हणजे 4-4 टिपके. 4-4 टिपके कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय मग 2 मध्ये. मगाशी माहिती कोणतं घेऊन आला होता की 4-4 टिपके तरी माझा चूक दिलाय, कोण घेऊन आलं होतं रे मगाशी माझ्याकडे निलवडे, कोण आलं होतं हे किंवा माझ्याकडे प्रश्न घेऊन, म्हटलं बघू सोल्युशन मध्ये. काय झालंय, कोणता तू रंगवलाय पर्याय, खाली गेलेला का, कसं काय 3 खाली गेला का, 14वा प्रश्न घे. हा आता इथं पहा बरं, एका भागामध्ये किती, 1 टिपका आहे, इथे एका भागामध्ये 2 टिपके, एका भागामध्ये 3 टिपके, म्हणजे एका भागामध्ये किती पाहिजे, 4 टिपके पाहिजे. मग तू रंगवलेलं 2च होतं ना, 3 कसं काय रंगवलं, ते 2-2 टिपक्याचं कसं काय रंगवलं. एक बॉक्स 1 भरीव गोल, 2 बॉक्स 4 भरीव गोल आणि 3 बॉक्स नाही काय तसं नाही. एका बॉक्स मध्ये 1 टिपका आहे. आता 2 बॉक्स झाले प्रत्येकामध्ये 2-2 टिपके, 3 बॉक्स झाले प्रत्येकामध्ये 3-3 टिपके, 4 बॉक्स झाले 4 टिपके, 4-4 टिपके त्याच्यावर फक्त पर्याय क्रमांक 2च राहतोय ना. चला पुढे 15वा प्रश्न घ्या. आता या ठिकाणी पंचकोन सर्वत्रच आहे, पंचकोनावर कोणती आकृती निघत नाही. आता या ठिकाणी रंगवलेला भाग आहे, वरती रंगवलेला भाग आहे, पहिला पर्याय कट होतो की इथं रंगवलेला भाग नाही. आता आतमध्ये पहा, इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहेत, म्हणल्यावर किती असतील 1 3 5 7. मग 7 पहा बरोबर. आता हा पर्याय कट केला, याच्याकडे इथं टिपका नाही म्हणून हा पर्याय कट केला. आता राहिलेल्या याच्यामध्ये 7 कोणत्या याच्यात, दुसऱ्यामध्ये 7 आहे, याच्यामध्ये किती 3 3 6 3 9 आहे, याच्यामध्ये 7 आहे. आता त्याच्यामध्ये जरा बारकाईने पहा की काय होतंय, इथं काय असं होतंय का, वर्ग संख्या आलंय, इथे 9 झालेले आहेत. आपल्याला किती पाहिजे पर्याय, 1 3 5 7, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढे 16वा प्रश्न. हा प्रश्न पेपर मी सोडवलेला आहे, लाईव्ह मध्ये आपण डायरेक्ट घेतो, इथं विचार करतो आपण. तर याच्यामध्ये बदल काय होते पहा, मालिका म्हणजे एक गोष्ट पहा, स्वस्तिकडे पहा, पहिला स्वस्तिक डावीकडे वर आहे, दुसऱ्या आकृतीत तो डावीकडे खाली गेला, तिसऱ्या आकृतीत उजवीकडे खाली, आता येणार उजवीकडे वर स्वस्तिक, त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल, दुसरा पर्याय कट होईल, किती इथे दिले. ओके, नंतर दुसरा पहा. आता जेव्हा एक पर्याय कट झाला तर सर्वसाधारण फरक बघायचा. आता बाण बघितला तर इथं उलटा आहे, इथं उलटा आहे, इथं उलटा, मग बाण बघितलं तर काय फरक पडणार आहे का, नाही. काय बघतात इथं, मधला स्टार मध्ये इथं स्टार आहे, इथे नाही, इथे आहे, इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, म्हणजे इथे स्टार असतात. त्यामुळे तिसरा पर्याय राहिला पहिला आणि चौथा. फरक काय आहे त्याच्यामध्ये, इथे भागिले चिन्ह, इथे अधिक.
इथे अधिक आहे, इथे भागिलेच आहे. मी चिन्ह बारकायला पहा. आता भागिलेचे चिन्ह बघा. पहिल्या आकृतीमध्ये कुठे आहे? उजव्या बाजूला खाली. उजव्या बाजूला खाली. दुसऱ्या आकृतीत उजव्या बाजूला वर. तिसऱ्या आकृतीत डाव्या बाजूला वर, म्हणजे खाली. डाव्या बाजूला खाली. त्या उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. ओके. पर्याय क्रमांक 1. चला पुढे 17 नंबरचा प्रश्न घ्या. 17 नंबरचा प्रश्न. 2 आकृती गट आहे. पहिल्या गटामध्ये प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे पहिल्या तर दुसऱ्याशी काय संबंध? यशचं काय दिलंय संबंध? यशचं काय दिलंय? आरशातील. यशचा यश काढला, आरशाचं काढलं. यशचा यन काढायचा आणि त्याचं आरशात. कोणत्या आकृतीमध्ये आहे? या ठिकाणी पाहिलं डाव्या बाजूला असतो. उजव्या बाजूला उभी रेस, ती डाव्या बाजूला जाते. खालून वर गेली तर खालून वर गेली, वरून खाली वरून खाली. म्हणजे फक्त डावं उजवं एवढाच बदल होतो. हे सराव तुम्हाला प्रचंड करणं गरजेचं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 18. आता हायएस्ट कितीचा होता रे? ओके. पेपरची काठिण्य पातळी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पहा. काय झालं? पहिल्याचा दुसऱ्यात बदल. वरचा बाण पहा. हा डावीकडे गेला होता, हा उजवीकडे गेला. हा उजवीकडे आहे तो उजवीकडे आहे. वरच्या बाणात बदल झाला. मग आकृती याचा आरशातलं होतं का? हे नाही, पाण्यातलं होतं का? पहा बरं. हा वरचा बाण आहे तो वरतीच आहे. म्हणजे काय करावं लागेल? 90 अंशात फिरवायचं. 90 अंशात फिरवलं तर पहा बरं, ही आकृती 90 अंशात फिरवली तर ही आकृती बनते. जेव्हा आरशातलं जुळत नाही, पाण्यातलं जुळत नाही, तेव्हा 90 अंशात ती घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तशा पद्धतीने ही 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवली तर हा बाण बरोबर या ठिकाणी येतोय. हा टिपका या ठिकाणी येतोय. या ठिकाणी हे दोन्ही टिपके या ठिकाणी येत आहेत. हे बाण, हा बाण आहे तो या ठिकाणी येतोय. हा मागचा टिपका येतोय. वरचे हे दोन्ही बाण या ठिकाणी. ही 90 अंशात फिरवा. हे दोन्ही बाण इथे पाहिजे. कोणता इथे पर्याय? 3 आणि 4 मध्ये. पहिल्या 2 मध्ये हे बाण आहे ते 90 अंशात फिरवले इकडे येतील. इथं आहे. मग आता फरक काय या दोघांमध्ये? बाणाच्या मागच्या बाजू पहा. बाणाच्या मागच्या बाजू आपल्याला कशा पाहिजे? आता या वाटीसारख्या आहे त्या इकडे जाते. या गाव आहेत त्या इथे येते. वाटीसारख्या इकडे दोन इकडे आहे. आणि हा आकार त्या ठिकाणी. त्या उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. खूप छान. कुणाचा आहे या? कुणाचा टॅब लावलाय? कुणाचा लावलाय? ओके चव्हाण. छान, खूप सुंदर. पहा या ठिकाणी काय आहे? पहिल्याचा दुसरा. तिथे 1 होती 2 झाल्या, 2 होती 3 झाल्या, 3 होती 4 झाल्या. इथे व्यवस्थित दिसत नाही. एक वाढली पाण्यातलं होते का? काय नाही. एक आहे ते इथं आरशातलं पाण्यातलं होत नाही. कुठे एक इथं दाखवलंच नाही. मग इथं ते समजून घ्यायचं आरशातला आहे, पाण्यातला आहे. तर इथे एकने वाढले. इथे 1 गोल आहे, तिथं 2 2 आहे, तिथं 3 होते. मग पाहिजे 2 आणि इथे 3 असणारा कोणता पर्याय आहे? पहिला आणि तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. फरक त्याच्यामध्ये पहा. काय फरक आहे? या ठिकाणी 4 आहे, तिथं 5 आहे. इथे 3 आहे, तिथे 4 आहे. मग आता इथे पहा. 1 आहे 2 आहे, इथे 3 आहे, तिथं काय होतील? 4 होते. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. 4 आहे, तिथे 5 होते. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न पाहायचं. या ठिकाणी आहे काय झाले हो? पहिल्याचं दुसऱ्यात रेष वाढली. किती होती? अजून 1 वाढली. या रेष आली. इथं 2 भाग केले, पुन्हा अजून 4 भाग होतील. इथे 2 भाग केले होते, 4 भाग झाले. इथे 2 भाग आहे, तिथं 4 भाग होतील. आणि 4 इकडं, इथं जशा रेषा होत्या तसे इथे टिपके, 4 वेगळे टिपके येतील. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. इथं तिरक्या होत्या त्यामुळे तिरक्या. इथं उभ्या होत्या म्हणजे उभीच पाहिजे, उभी आडवी. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिल्या पर्याय पद्धत वापरली पाहिजे. या ठिकाणी तिरक्या आहेत, हा पर्याय कट आहे.
टिपके या ठिकाणी रेषा दिले, मग हा पर्याय कट होईल. या ठिकाणी टिपके रंगवलेले, या ठिकाणी मोकळे. आपल्याला काय पाहिजे? रंगवलेले. चला पुढील प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणी भौमितिक आकृती तयार होते. भाग जोडायचा, या ठिकाणी कोणता भाग जोडल्यानंतर आकृती तयार होते. या ठिकाणी जो आकार आहे तसाच आकार पाहिजे, तो सेम टू सेम दिलेला नाही. आता सेम टू सेम म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने पाहिजे होतं, तो या ठिकाणी दिलाय, तो फिरवून वापरावा लागणार. आता हा कसा बसेल का? कसाच बसणार नाही. हा पाऊण भाग बसेल का? नाही. पाव भाग बसेल का? नाही. आपल्याला इथं दोन भाग दिले म्हणजे दोन भागाची पाहिजे, मग दोन भागाची जशी पाहिजे अशी या ठिकाणी अशी तिरकी द्यायला पाहिजे, तर ती फिरवून दिली, म्हणजे फिरवून दिलेला देखील असतं. चला पुढील प्रश्न. म्हणजे तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वापरण्यामागे तुम्हाला प्रचंड अनुभव देणं गरजेचं आहे, आणि तो अनुभव आपण तुम्हाला देतो. मोरे तुम्ही मागे का गेला हो? मोरे तुम्ही काय करताय मागे? इकडे या, पुढे या. ऋग्वेद कुठे बसलाय रे? हा मध्ये बस. हा चला पुढे. त्रिकोण आहे, त्यामध्ये वाटी आहे. आता या ठिकाणी त्या पद्धतीचा आकार पाहिजे, मध्ये इथं वाटी असणारा भाग बसणार. आता याच्यामध्ये आहे का वाटी? नाही. याच्यामध्ये वाटी आहे का? नाही. आता राहिले हे दोन भाग. बघा बरं, या ठिकाणी हा भाग बसवला तर काय होईल? ही या ठिकाणी ही आकृती काय होईल? पंचकोणासारखा आकार होईल. आणि हा भाग बसवला तर काय होईल? त्रिकोण पूर्ण तयार होईल. त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3. उत्तर पर्याय क्रमांक 3 दिला तर मग काय होईल? हा त्रिकोण तयार होईल. हा जोडला तर इथे खाली जोडला तर पंचकोण तयार होईल. चला पुढे. या ठिकाणचा भाग आपल्याला या ठिकाणी आकार बसवायचा आहे. काटकोन त्रिकोणाचा पाहिजे आकार. आता या ठिकाणी चालेल का आकार? नाही. या ठिकाणी बारकाईने पहिला हा चालेल का? नाही. आता राहिला दुसरा आणि तिसरा. दुसरा तिसऱ्यामध्ये फरक पाहता. रेष. रेष आपल्याला चालेल का? नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 24. प्रत्येक प्रश्न आपली काठिण्य पातळी आपली राखून आहे, तर त्यातलं व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. आतमध्ये पहा वाटी, बसणारा भाग म्हणजे अशी वाटी पाहिजे. इथं आहे का? इथं त्रिकोणी वाटी चालेल का? नाही. आता राहिले या दोघांमध्ये. आता या दोघांमध्ये तो संपूर्णच भाग दिलेला आहे. बसणारा भाग फक्त पाहिजे आपल्याला, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 25. प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घ्यायचे. प्रत्येक ठिकाणी पर्याय पेट पास करतोय. आपल्या प्रतिबिंब आरशी. आता एच या ठिकाणी या ठिकाणी एच पाहिजे. सुरुवातीला एच, तर पहिला पर्याय कट होईल. आता नंतर सी च या ठिकाणी सी आहे, तो या पद्धतीने असेल. सी वरनं चौथा पर्याय कट. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक शोधा. आरची जागा वेगळी, आयची जागा वेगळी. म्हणजे एच पहिल्यांदा येईल, नंतर सी च येईल, नंतर आय च येईल, शेवटला आर. शेवटला आर आहे, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. एवढं बारकाई खूप नाही हो विचार करावा लागत. फक्त तुमची विचाराची दिशा, आपण ज्या पद्धतीने विचार करतो ती पद्धत बदला. पहा या ठिकाणी आरसा पाहतो आपण. या ठिकाणी जो आकार आहे हा आकार या ठिकाणीच पाहिजे. या ठिकाणी त्रिकोण आहे, तो या ठिकाणी त्रिकोण पाहिजे. स्वस्तिक लांब आहे, आरशापासून इकडे लांब येणार. त्यामुळे पहिला पर्याय कट होईल. इथे त्रिकोण पाहिजे, पहिला पर्याय कट होतोय. आणि या ठिकाणी तिसरा पर्यायामध्ये पहा बरं, उभा आहे तो आडवा झालाय. चालेल का? नाही. आता राहिला पर्याय 2 आणि 4. फरक काय आहे पहा बरं. 2 आणि 4 मध्ये फरक काय आहे? 4 च वरती आहे ते वरतीच राहणार आहे, ते खाली जाणार आहे का? त्यामुळे तोही पर्याय कट होईल. स्वस्तिक पहा या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने, आरशात पाहिला तर तो घड्याळाच्या उलटा पाहिजे, तो सरळ दाखवलाय. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न क्रमांक 27. या ठिकाणी पहा बरं, या ठिकाणी वरती गोल आहे, तो या ठिकाणी वरती या ठिकाणी पाहिजे. वरती त्या ठिकाणी पाहिजे, त्याच्यानुसार पहिला आणि दुसरा पर्याय कळतो. रंगवलेला भाग खाली आहे, तो खालीच राहणार आहे. म्हणजे तो रंगवलेला खाली भाग त्याच्यावर पहिला पर्याय कळतो. आता राहिला दुसरा तिसरा चौथा मध्ये पुन्हा फरक. हे आपण याच्यावर केला होता म्हणून पुन्हा आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो. ओ या ठिकाणी पाहिजे ओ, त्यामुळे दुसरा पर्याय कट. आता राहिला 3 आणि 4. फरक काय आहे त्यामध्ये पहा.
त्याच्यामध्ये फरक आहे रेषा. त्या ठिकाणच्या रेषा या पद्धतीने, या ठिकाणच्या रेषा या पद्धतीने. आपल्याला पहा या रेषा इकडे आहे, ही त्या आरशाच्या या ठिकाणी अशा पाहिजे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. 3 चुकीचं आहे. 3 मध्ये तशाच्या तशा रेषा दिलेल्या आहेत. आरसा पहा रंगवलेला भाग. इतर त्रिकोण पहा, हा कोण त्रिकोण नाही, कोण जो उजवीकडे त्याचा बाण आहे, सॉरी डावीकडे बाण आहे, तो उजवीकडे होईल. उजवीकडे त्याच्यावरून पहिल्या त्रिकोण याच्यावरून कोणावरून पर्याय क्रमांक 4 करत होईल. आता 1 2 3 त्याच्यामध्ये फरक पहा. रंगवलेला भाग डावीकडे तो उजवीकडे येणार, म्हणजे या ठिकाणी रंगवलेला भाग याच्यावरून पहिल्या दुसरा पर्याय करत होईल. रंगवलेला भाग आरशाच्या जवळ आहे, आरशाच्या जवळचा भाग पाहिजे, 2 नंबरचा पर्याय करत होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक शोधा त्याच्यामध्ये बाणाचा. बाण उलटा आहे ते सरळ आहे. आपल्याला बाण कसा आहे, उलटा आहे, म्हणजे तो कसा असणार आहे, उलटाच असणार आहे, तो काही सरळ होणार नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. मी प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतो आहोत, प्रत्येक प्रश्नावरती विचार करतो आहोत. चला पुढे. गडी घातलेली आहे, खालून वर गडी घातली, इकडून इकडे गडी घातली आणि या ठिकाणी जो आकार कापलेला आहे, या आकाराकडे लक्ष द्या. या ठिकाणी कापलेला आकार तो जर उघडला, या ठिकाणी व्यवस्थित तो आकार दिसत नाही. आकार व्यवस्थित दिसत नाही. 2 नंबर कसं काय बरोबर दिलाय मला ते आश्चर्य वाटते. त्या ठिकाणी कसाही आकार जरी कापला, या ठिकाणी तिरकस पाहिजे. तिरकस इथे नाहीये, ज्या ठिकाणी कापलेला आहे तिथे. त्या ठिकाणी कापलेला आकार त्या ठिकाणी जुळत नाहीये. थोडासा प्रश्नामध्ये संदिग्धपणा आहे की ज्या पद्धतीने पाहिजे तो आकार या ठिकाणी कापलेली या ठिकाणी जरी धरलं, हा आकार कसाच बनवू शकत नाही ना. आपल्याला 2 दिले उत्तर, बरोबर आले 2 उत्तर. जय सरांनी सांगितलं होतं याच्यामध्ये जो आकार पाहिजे नाही ते कापलेला आकार. हा कर्वाळ म्हणून पर्याय क्रमांक 2 येतो. कुठं कर्व आहे इथे? कापलेला व्यवस्थित आकार दिसत नाहीये ना तो. पण याच्यावर हा पर्याय तर येणार नाहीये. इथे खाली मध्ये कापलेलं म्हणजे ते खाली जाणार आहे का? नाही, हा पर्याय करतोय. आता या ठिकाणी कापलेला आकार जर पाहिला तर या ठिकाणी कापलेला नाही, त्यामुळे हा पर्याय करतो. आता राहिला 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये म्हटलं तर ज्या ठिकाणी कापलेला आकार पाहिला तो त्याच्यावर 3 पण येत नाही, 2 पण येत नाही. आता त्यांनी ते बघून सांगितलेलं आहे, याच्यामध्ये दुरुस्ती काय करावी लागेल. चला पर्याय क्रमांक 2 सांगितलंय, पण प्रश्नामध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्याचं उत्तर निघत नाही. चला पुढचा प्रश्न घ्या. खालून वर गडी घातली, इकडून इकडे गडी घातली, 3 आहे. आता हे जेव्हा इकडे उभे तेव्हा बी सारखा आकार, म्हणजे इकडून 3 येतो. बी हा सारखा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे? हा आकार कोणत्या उत्तर आकृतीमध्ये? फक्त 3 मध्येच आहे. म्हणजे आपल्याला सगळं उघडत पण बसलो नाही. हा 3 तितकाचा आकार इथे आहे का? ज्या जागेवरती प्रश्न आकृतीत आहे ते उत्तर आकृती येणारच आहे. या ठिकाणी पाहिजे नाहीये, या ठिकाणी पाहिजे नाहीये, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पाहिजे नाहीये, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक C. म्हणजे प्रत्येक प्रश्न उघडून कापलेला उघडून बघावाच लागतो असंही नाहीये. चला पुढे. या ठिकाणी तिरका भाग आहे कापलेला, इकडून गडी घातली, वरून गडी घातली, या ठिकाणी हा आकार. आता हा आकार जर पाहिला कोणत्या आकृतीत आहे हा आकार? या ठिकाणी पाहता आपल्याला टिपका इथं आहे का? आकार इथं पाहिजे होता, हा टिपका आहे का इथे? नाही. इथं आहे का? नाही. पहिला दुसरा पण आहे करतो. आता ही गडी हे कापले म्हणजे याचं आरशात उघडलं तर काय होणार आहे? वरती आपल्याला काटकोण होणार आहे. इथं आहे का काटकोण? नाही. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक. म्हणजे प्रश्न आकृती फक्त डायरेक्ट पाहिली तरी हे सरावाने लक्षात येते. या गोष्टी डोळ्याने लक्षात आल्या पाहिजे. चला मागाच्या सारखीच आकृती दिसते. वरून खाली गडी घातली, इकडून इकडे गडी घातली, त्या ठिकाणी कापलेला आकार. आता त्रिकोणी आहे किंवा त्रिकोणी नसेल काय आपल्याला अडचण नाही, पण हे कापलेला आकार. आता हा आकार
प्रश्नाकृतीत या ठिकाणी असा आकार कुठे प्रश्नाकृती फक्त आणि फक्त एकच आहे. उघडलं की ह्याला इकडे असं जुळणार म्हणजे असा आकार इथे होणार आहे. दुसरीकडे कुठे तो आकार होतो का? त्रिकोणी होईल का आकार? नाही होणार. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. आपल्याला काय आकार दिसत पण नाहीये तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. चला पुढे नेक्स्ट प्रश्न 33वा पहा. या ठिकाणचे तुकडे आहेत, तुकडे जोडून आकृती बनवायचे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या आकार कर्व आहे. इथे कर्व आहे, इथे कर्व आहे, इथे कर्व आहे. हा कर्व इथे म्हणजे हा काय करायला लागेल? फिरवून लावावा लागेल. या ठिकाणी तो चौकोनासारखा आकार मधला भाग मोकळा राहणार. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे. कारण इथं मधला जो चौकोन आहे हे आकार पाहिले, हे आकार पाहिले तर ते कोणत्याच आकृतीमध्ये नाही. तुकडे 4 तुकडे, 4 तुकडे याच्यामध्ये 1 2 3च आहेत. हा पर्याय कट. याच्यात 4 आहेत, याच्यात 1 2 3च आहे. हा पर्याय कट. राहिला पहिला आणि तिसरा. याच्यामध्ये आकार पहा. हा चौकोनी, हा चौकोनी, 2 त्रिकोण, 2 चौकोन 2 त्रिकोण. या चौकोन आहेत का? नाही, त्रिकोण आहे. याच्यामध्ये हा एक चौकोन आहे, हा एक चौकोन, इथे त्रिकोण जोडलेले. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न 35वा प्रश्न. तुकडे पहा. तिन्हीच्या तिन्ही त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, हा लघुकोन त्रिकोण आहे. म्हणजे या पद्धतीने पहा 3 तुकडे 1 2 3 1 2 3 1 2 3 4 दिसत आहेत. 1 2 3 4 दिसत आहेत. हे दोन्ही पर्याय कट होते. तर याच्यामध्ये हा चौकोनी तुकडा आहे का? चौकोनी आकारचा तुकडा हा कट मिळायला उत्तर पर्याय क्रमांक 1. म्हणजे आपण ते आकारही पाहिले नाहीत तर केवळ तुकडे आणि तुकड्यांचे आकार पाहिले तर त्याच्यावर उत्तरापर्यंत पोहोचलो. चला पुढे तुकडे पहा. 1 2 3 4 तुकडे. आकारचे तुकड्यांचे पहा व्यवस्थित नंतर. 4 तुकडे पहा. इथे तुकडे किती? 1 2 3च आहे. इथे 1 2 3 आहे. 1 2 3 आहे. 1 2 3 आहे. म्हणजे आपल्याला 3च तुकडे. आता इथे पहा, इथे वेगळे वेगळे दिले. इथं मध्ये तुकडा नाही. 1 2 3च आहे. हा मोकळा भाग आहे. म्हणजे हा इथे बसणार आहे, फक्त तो वेगळा करून दिला. म्हणजे एक पूर्ण त्रिकोण एका चौरसाचे मध्य तिरकर्ण जोडून तयार होणारी समोरासमोरचे कोण जोडून होणारा त्रिकोण असा एक अखंड त्रिकोण पाहिजे. यात आहे का अखंड त्रिकोण? यात आहे का अखंड त्रिकोण? 2 भाग केलेला एवढा नाही. आता याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय कट झाला. आता राहिला दुसरा आणि चौथा. याच्यामध्ये बारकाईनं पहा जो आकार पाहिजे तो. या ठिकाणी जसा विमानाच्या शेपटासारखा भाग असतो असा आकार इथे आहे. याचा इथं पहा आकार तो व्यवस्थित जुळत नाही. किंवा या ठिकाणी मागे असणारा हा चौकोनी चौकोन आकार इथे चौकोन आहे. मागचा आकार चौकोनी पहा बरं तो कसा आहे? पॅरलल आहे का? या समांतर रेषा आहे का? या दोन्ही समांतर रेषा आहेत बघा. समांतर आहे का? याला कोणती? याला ही समांतर आहे का? याला ही समांतर आहे नाही. त्यामुळे हा पर्याय करून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. तर प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे. चला 37वा प्रश्न. त्याच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली हा आकार या ठिकाणी पहा बरं आहे. उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, तिरकी. इथे सगळं जसं तसं जुळते. फक्त इथं अँगल हा जुळत नाही व्यवस्थित. वरच्या याच्यावरून पाहिलं तर सर्वत्र जुळते. उभ्या रेषेवरनं पाहिलं तर जुळते. आडव्या रेषेवरनं पाहिलं तर आता इथे जास्त लांब आहे रेष. हा पर्याय कट होईल. याच्यामधले या 2 रेषेमधलं अंतर इथे जास्त आहे. आता 2 1 3 4 इथं आडवी रेष आहे. हा पर्याय कट. म्हणजे 2 आणि 3 कट झाला. पहिला 1 आणि 4. 1 आणि 4 मध्ये इथला कोण पहा, इथला कोण पहा. कोणतं येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे पाया ठिकाणी आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष, उभी रेष, तिरकी रेष. आडवी रेष कुठं आहे? आडव्याला उभी, पुन्हा उभीला तिरकी पाहिजे आपल्याला. तिरकी रेष पाहिजे होईल. आडवी, उभी, तिरकी. तिरकी पार इतक्या लांब खाली येते मग उभी जाते. पुन्हा त्याला तिरकी नाही पडत. त्या ठिकाणी पहा आडवी, उभी, तिरकी. तिरकीला उभी पाहिजे.
इथं बघितलं तर आडवी उभी तिरकी उभी तिरकी इथे जुळते पण म्हणजे वरती जुळत नाही पण खाली बघितलं तर या ठिकाणी पहा आडवी उभी तिरकी उभी तिरकी इथं दोन मध्ये जुळते पण इतरत्र पाहू इथे आडवी रेष खाली आहे आडवी उभी तिरकी त्याला उभी रेष नाही त्याच्यामध्ये तिरकी रेष इतक्या उंच आहे म्हणजे या ठिकाणी आडवी रेष घेतली व इथं आडवी उभी तिरकी खूप अंतर आहे तर आहे पर्याय कट होणार उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला 39वा प्रश्न यस सारखा आकार हा यस सारखा आकार इथे यस सारखा आकार त्याला तिरकी रेष आहे इथे यस सारखा आकार आहे का यस सारखा आकार इथं आहे नाही आणि त्याला पुन्हा तिरकी रेष पण आहे इकडून तिरकी रेष नाही इथे यस सारखा आकार आहे का बदामासारखा आकार तिरकी रेष ज्या पद्धतीने पाहिजे तशी आहे का इथे तिरकी रेष नाही इथे यस सारखा आकार नाही इथे यस काय होत नाही उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला पुढे या ठिकाणी पहा तिरकी रेष उभी रेष तिरकी रेष उभी रेष या दोन रेषा पॅरलल पाहिजे अंतर जवळ जवळ पाहिजे या दोन रेषा पॅरलल आहेत का जवळ जवळ पहा वेगळा विचार देतोय वेगळी पद्धत पाण्याची देतोय मी तिरक्यांना नाही फक्त उभ्या रेषा त्याच्यामध्ये अंतर जवळ जवळ पाहिजे यात उभ्या रेषा आहेत का 2 नाही यात उभ्या रेषा आहेत का 2 नाही यात उभ्या रेषा आहेत यात उभ्या रेषा आहेत या पहिला दुसरा पर्याय कट केला आता तिसरा चौथ्यामध्ये पाहू ही तिरकी रेषा वर जाणार आहे का इथं तिरकी रेषा वर जाणार नाही इथे तिरकी रेषा वर जाणारी उभी रेषा तिरकी रेषा उभी रेषा आडवी रेषा तर इथं पर्याय क्रमांक 3. चला पुढे गणित थोडस आपण स्पीड घेतलं त्यामुळे गणिताला वेळ देता येतो व्यवस्थित 41 ते 60 एखाद्या पण ते पाहिलेलं नाही प्रश्नपत्रिका पुरेसा म्हणजे पुरेसा आहे अजून वाढवायची गरज नाही आहे पुरेसा चला पहिला प्रश्न 41 नंबर प्रश्न 48 चे मूळ अवयव आहेत 48 चे मूळ 41वा प्रश्न 48 चे मूळ अवयव अवयव नाही म्हणला अवयव कसले तर मूळ अवयव म्हणजे ते पाठताना 48 ची मूळ संख्या दिली कोणत्या लहान मूळ संख्येने भागताय 2 2 4 2 चौक 8 पुन्हा 2 2 कमी 2 4 पुन्हा 2 2 12 पुन्हा 2 2 3 6 पुन्हा 1 1 5 मुळावर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 कोणता पर्याय पर्याय क्रमांक 3. परसू तुझं काय चाललंय तुझं लक्ष बाहेरच चाललंय हा गणित कधी व्हायचं कवर झाले गणित बस 1 नंबरच. चला 42वा प्रश्न दशक कशी लिहाल 25 पूर्णांक 1/16 आणि 15/2/4 25/1/16 आणि 15/2/4 204 आणि दशांश चिन्हातले आता या ठिकाणी संक्षिप्त रूप जाते इथे कळायला पाहिजे नाही कळलं काय मोठं खूप फरक पडत नाहीये या पूर्णांक याचा आपल्याला अगोदर अंशाधिक मध्ये केला नंतर छेद सारखा करून बेरीज केली आणि कसं गणित पाहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये विचार चक्र चालले की तो कसा सोडवायचा आहे प्रश्न ओके तर इथे आपल्याला इथे आपण अंशाधिक मध्ये करूया तर 16 ने 25 ला गुणायचे 25 गुणिले 16 गुणाकार किती येतो पहा 85 0 8 32 8 40 400 अधिक 1 401 छेद 16 अधिक
किती 15 गुणिले 4 तो 60 अधिक 2 62 अंश छेद 4. आता इथं बेरीज करायला मग छेद कसा करावा लागेल 16 आणि 4 चा लसावी 16. इथं 16 करायचं म्हणजे छेदाची किती पट झाली 1 पट अंशाची 1 पट आहे अधिक इकडे किती 4 ची 16 करायची म्हणजे किती पट करावी लागेल 4 पट. छेदाची 4 पट झाली अंशाची 4 पट 4 दुने 8 आणि 4 स 24. याची बेरीज करायची आहे 8 ने 9 4 8 ने 9 केले 4 0 4 2 4 2 6 छेद 16. आता इथं दशांश चिन्हामध्ये करायचं आहे. पहिला 6 घेतले उतरून भाग लागेल शून्याचा. पहिला शून्याचा भाग नाही लावला तरी चालतो. 6 वर पुन्हा 4 घेतले उतरून 64 झाले 16 64 64 मधून 64 गेले शून्य राहिले पुन्हा उतरून घेतले 9 16च्या पाड्यात 9 नाही भाग लागेल शून्याचा खाली 9 शून्य गेले 9 राहिले त्यावर मानाचा शून्य घेतला 90 झाले 16च्या पाड्यात 90 पेक्षा लहान 16 85 90 मधून 80 गेले 10 राहिले 10 वर शून्य घेतला पुन्हा दशम चिन्ह द्यायची गरज नाही 10 वर शून्य घेतला 100 16 96 100 नंतर 96 गेले 4 राहिले 4 वर शून्य घेतला 40 16 दुने 32 40 मधून 32 गेले 8 8 वर पुन्हा शून्य घेतला 80 16 85. आता हुशार मुलगा पहा हुशार मुलगा काय करतो जर हे पूर्णांक आहे हे पूर्णांक ही कुठं सांगितली जाते परीक्षेच्या वेळी ही पद्धत सांगितली जाते. वर्षभर तुम्हाला सहसा ही पद्धत सांगितली जाते. हे 25 पूर्ण आहेत आणि हे 15 पूर्ण किती झाले हो 25 15 40 पूर्णांकाचे फक्त केले पूर्णांक 40 आणि याच्यामध्ये हे 1/16 आणि हे 2/4 ची बेरीज 1/16 अधिक 2/4 एवढीच फक्त हे वेगळं करा 16 4 एकाला सवी 16 1 याची 1 पट अंशाची 1 पट 1 याचे 4 पट छेदाची 4 पट केले अंशाची 4 पट 8 8 ने 9/16 आणि पूर्णांक आहे ते 40 पूर्णांक 9/16. आता इथं पूर्ण येतं दशांश चिन्हामध्ये करायचं. आता 40 पूर्ण लिहून टाकायचे 40 पूर्णांक नंतर हे अपूर्णांक हे जर अंशाधिक मध्ये आले तर त्याचा पूर्णांक होणारा तो जो पूर्णांक होईल तो पूर्णांकामध्ये ऍड करायचा राहिलेला मांडायचा आणि आता याचं दशांश चिन्हामध्ये करायचं. आता 16 9 16च्या पाड्यात 9 नाही दशांश चिन्ह येईल तिथे अंश छेदापेक्षा लहान आहे म्हणजे इथे 9 भाग 16च्या पाड्यात 9 नाही आहे 9 पेक्षा लहान 0 0 आता मानाचा शून्य घेतला 90 झाले 16 पंचे 80 10 राहिले 10 शून्य घेतला 100 16 96 100 मधून 96 गेले 4 4 वर शून्य गेले 40 16 गेले 32 40 मधून 32 गेले 8 8 वर शून्य घेतला 80 16 पंचे हे फक्त परीक्षेच्या वेळेस सांगितलं जातं. ओके जे या पद्धतीनं इथं मात्र उत्तर जर इथे अंशाधिक मध्ये आलं या ठिकाणी तर त्याचा येणारा पूर्णांक तो याच्यामध्ये ऍड करता आला पाहिजे. चला पुढे प्रश्न क्रमांक 43 बोला 2 घनमीटर बरोबर किती घन सेंटीमीटर 2 घनमीटर बरोबर किती घन सेंटीमीटर. आता मला एक पहिल्यांदा सांगा घनमीटर मध्ये काय मोजतात घनमीटर मध्ये काय मोजतात घन म्हणजे घन मीटर जमतात फक्त एवढं सांगा घनामध्ये काय मोजतात काय मोजतात घनफळ बरोबर का नाही. मग घनफळ काढण्यासाठी काय लागतं फक्त लांबी रुंदी चालेल का लांबी रुंदी आणि उंची तिन्ही पण लागतं. मग असं मला एक सांगा आकृती की ज्याचं घनफळ 2 येईल लांबी रुंदी उंची मानांनी घ्या पण त्याचं घनफळ किती आलं पाहिजे 2 लांबी रुंदी उंचीचा गुणाकार 2 येईल अशा 3 संख्या सांगा तुमच्या मनाच्या घ्या सांगा 1 1 2 काही 1 1 1 करून चालेल आपल्याला इथं गुणाकार केला 1 2 म्हणजे 1 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 2 मीटर उंच याचं घनफळ काय येणार आहे
पण इथं शेवटला 2 असलं नाही, तेव्हा मला 2 गुणिले 1 गुणिले 1 घेतलं चालेल, तेव्हा मला 1 गुणिले 2 गुणिले 1 घेतलं चालेल. आता 1 मीटर मध्ये जाईल, आपल्याला काय पाहिजे? सेंटीमीटर. सगळी परिमाण कशात केली पाहिजे? सेंटीमीटर मध्ये. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? नसेल लक्षात येत तर की सेंटी डेसी मीटर. मीटर मध्ये 1 ला त्याचे सेंटीमीटर केले तर किती झाले? 100. इथे 1 मीटर ते सेंटीमीटर करा 100. गुणिले 1 मीटरचे सेंटीमीटर करा 100. 2 मीटर सेंटीमीटर करा 200. आता गुणाकार करायचा 0. हे 2 हे 2 हे 2 किती झाले? 2 4 5 6. जरी काय राहिलं? 2 गुणिले उत्तर काय आहे? इथे मग याचं वाचन करा. 3 संख्येच्या अगोदर पुन्हा 2 नंतर केलं उत्तर काय येणार आहे? 20 लाख घन सेंटीमीटर. हे बरेच जण पाठ करतात. 1 घनमीटर वर 1000. ते 1 घनमीटर वर 1000 लिटर असतं. हे पाठ करायचं नाही, हे लक्षात आलं पाहिजे. घनमीटरचे सेंटीमीटर कसे करायचे. ओके, आलं का लक्षात? व्यवस्थित समजलं का? 5 घनमीटरचे किती घन सेंटीमीटर होतील? 50 लाख. चला पुढे प्रश्न क्रमांक 44. एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील? 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील? आता इथे पहा, काम तेवढंच आहे. काम तेवढंच आहे. तेव्हा काम तेवढंच असेल. मजूर मॅन पॉवर, दिवस म्हणजे डे. इंग्रजीमध्ये मजुराला एम म्हणून आपण. M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D2. म्हणजे पहिले मजूर पहिले दिवस. काम तेवढंच असेल तर दुसरे मजूर दुसरे दिवस. M1 इंटू T1. आता इथं टाइम दिला असेल तर तोही घालायचा. आता इथं टाइम दिलेला नाही, दिवस दिले. M1 इंटू T1 इंटू D1 असतं. इथं टाइम दिला नाही. काय असतं? काय असतं? 6 तासच काम करतात. दुसरे मजूर 4 तासच काम करतात किंवा 8 तास काम करतात. इथं सूत्र M1 इंटू T1 किंवा M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D2. म्हणजे दुसऱ्या भाषेत पण सांगते तुम्हाला. मजूर 9 आहे, दिवस 8 बरोबर. मजूर 12 आहे, दिवस काढायचे आपल्याला. X ला 12 गुणिले तिकडे पाठवून द्या, भागिले होतील. 9 गुणिले 8 भागिले 12 करा. 4 दुने 8 4 त्रिक 12 3 एके 3 3 त्रिक 9 3 दुने 6 दिवस लागतील. ओके, आता हे दुसऱ्या भाषेमध्ये समजून सांगतो तुम्हाला हे गणित. दुसऱ्या भाषेमध्ये लिहून घ्या पटपट. आता हे अलीकडचं पुस्तक मी लगेच. इकडचं तर झालं, पण ते घनमीटरचं पुसणार आहे, कारण ते त्याच्या शेजारीच असलं पाहिजे, तर ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. पहा, एक काम सांगितलंय. 9 मजूर आपल्याला 8 दिवस लागतात. कशा पद्धतीनं पाहिजे तरी हे समजून घ्या. रोज 9 मजूर. आज 9 मजूर लावले, उद्या पण 9 लावले, परवा 9 लावले, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस 9, 5व्या दिवशी 9, 6व्या दिवशी 9, 7व्या दिवशी 9, 8व्या दिवशी 9. किती लागले रे मजूर काम पूर्ण व्हायला? 8 दिवस लागले म्हणले ना. रोज 9 असे 8 दिवस मजूर लावले तर किती लागले? किती लागले एकूण मजूर काम पूर्ण व्हायला? 72. म्हणजे हे काम पूर्ण व्हायला 72 मजूर लागले. दिवस नाही, आता एका दिवस करत नाही. रोज 9 मजूर लावले तर 8 दिवस लागले. एक दिवस 2 दिवस 3 4 5 6 7 8 हे दिवस लागले. जे 72 मजूर लागले ते काम पूर्ण व्हायला. एक मजूर एका दिवसात किती काम करतो? 1/72. आता 12 मजूर लावलेत कामाला, ते एका दिवसात किती करतील? एक मजूर करतो 1/72. 12 मजूर किती करतील? 2 मजूर 2/72, 3 मजूर 3/72, 4 मजूर 4/72, 5 मजूर 5/72, 10 मजूर 10/72, 12 मजूर 12/72 एका दिवसामध्ये. हे एका दिवसातले बरं का. एका दिवसात
एका दिवसात एक मजूर 72 भागाचे कामाचे 72 भाग केले तर त्यातले एक भाग काम करतो. मग रोज 12 मजूर लावले तर एका दिवसात किती करणार आहे? 12 चे 72. मी याला संक्षिप्त रूप दिलं तर 1/6 म्हणजे एका दिवसात एका दिवसात 1/6 भाग काम पूर्ण. याचा अर्थ साध्या सोप्या भाषेत काय? कामाचे 6 भाग केले तर त्यातला एक भाग एका दिवसात होतो. 2 दिवसात 2/6, 3 दिवसात 3/4, 4 दिवसात 5 दिवसात 6 दिवसात 6/6 म्हणजे काम संपलं. मग तेच हे साध्या सोप्या भाषेमध्ये काय? एका दिवसात 1/6 भाग काम पूर्ण होतं. म्हणजे किती दिवस लागतील? 6/1 दिवस. 6/1 म्हणजे 6. अरे मला ही दुसरी पद्धत आहे, ही बेसिक पद्धत आहे, ही समजून गेली ही क्लुप्ती आहे. ओके, चल पुढे. आपल्याला क्लुप्तीच्या मागं पडायचं नाही, ही समजून घ्यायचं. समजून घेतल्यामुळे क्लुप्ती वापरायची. चला पुढे 45वा प्रश्न. खालीपैकी असत्य विधान आहे. असत्य विधान, व्यवस्थित विधान ऐकूया, प्रत्येक विधान बघूया. बोला. एकही कोणत्याही नैसर्गिक संख्येची अनुचर संख्या नाही. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. एक गेले इकडं. पहिला पर्याय किती नंबरचा चाललाय प्रश्न? 45. किती नंबर काढलाय रे तू? एक ही कोणत्याही नैसर्गिक संख्येची अनुचर संख्या नाही. एक ही कोणत्याही नैसर्गिक संख्येची अनुचर. यातलं आपल्याला विचारलंय असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं. म्हणजे एक ही कोणत्या संख्येच्या पटीत येणारी संख्या नाही. त्या संख्येची आता 2ची दोन्ही विभाजक त्याचे 1 आणि 2 विभाजक. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात. पूर्ण संख्या 0 पासून. 0 पेक्षा लहान पूर्ण संख्या नाही. त्यामुळे 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. 0 ही धनपूर्णांक आहे. 0 धनपूर्णांक आहे. 0ला कोणती पूर्णांक आहे? मग ऋण पूर्णांक आहे का? नाही. 0ला कोणतं चिन्ह देता येत? प्लस पण नाही, मायनस पण नाही. माझ्या खिशात 0 रुपये म्हणजे +0 म्हणायचे का -0 म्हणायचे? तर 0ला कोणतंही चिन्ह देता येत नाही. तिसरं चुकी द्यायचं होतं. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. बरोबर आहे. तर नैसर्गिक संख्या कुठनं चालू होतात? 1 पासून. पूर्णांक संख्या 0 पासून. तर पुढे 46वा. 4.2 ला 8.52 ने गुणल्यास अंदाजे गुणाकार किती आहे? प्रश्न क्रमांक किती आहे? 46. 4.2 ला 8.52 गुणल्यास अंदाजे गुणाकार. इथं 8.52 गुणिले 4.2 दशमचिन्ह नाही. समजा 852 गुणिले 42 करायचे. 42चा पाडा येतो का? नाही येत. नाही होतं काय अर्थ नाही. 2 गुणिले 4 2 10 0 आचले 16 17 दशकाने गुणाचे एकाने 0 द्या. पहिले आजचे खोडून टाका. 4 गुणिले 8 4 पंचे 20 0 आचले 2 4 8 25 2 34 0 4 4 0 8 8 0 7 7 4 5 3 3. दशमचिन्ह इथं 2 संख्येच्या अगोदर इथे 1 संख्येच्या म्हणजे एकूण 3 संख्येच्या अगोदर म्हणजे काय झाली 35.7 4 8. पर्याय आहे का उत्तर? हे नाही. आता उत्तर कशात आहे? पूर्णांकामध्ये. ओके. आता पूर्णांकामध्ये घेतलं तर काय? एका पूर्णांकामध्ये पुन्हा एककात पूर्ण करायचं. 35 दशमचिन्ह पुढे किती? 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या म्हटल्यावर काय बघायचं? 500 पेक्षा लहान असेल तर आहे तेवढे, 500 पेक्षा मोठी असेल तर
पुढे मी 500 पेक्षा मोठी म्हणलं काय होईल? 36 होईल. आता हे पहा, विषयाची परीक्षा घ्यायची का नाही आपण ठरवायचं. त्यांनी सांगितलं ही पूर्णांकात करा, ही 8.52 आहे. 50 पेक्षा मोठी म्हणलं काय होणार आहे? 9. ही 4.2. दशांश चिन्ह 2 पेक्षा 2 म्हणजे 5 पेक्षा लहान आहे म्हणजे 4 होणार. 4 गुणिले 9 36. उत्तर 36. एवढं सोपं पण होतं. मी मुद्दाम टाळलं. का टाळलं? आपल्याला परीक्षा घ्यायची काय, हे काही येत नाही का आपल्याला? येतं. त्यामुळे हे सोडवायचं. चला पुढील प्रश्न 47. 40/18. 40/18 भागिले चौकटी कंसामध्ये 2/4 अधिक 2/6 चौकटी कंस 2/6. आता पहिल्यांदा काय नियम आहे? कंस सोडवायचा. 4 आणि 6, 2/4 आणि 4, 2/6 याची 2/4 आणि 2/6 ची बेरीज करायची. 4 तर 6 तर लसावी काढा. इथं संक्षिप्त रूप जाते. नाही दिलं ठीक आहे, काय हरकत नाही. 4 आणि 6 लसावी काय येणार आहे? 12. म्हणजे 4ची किती पट झाली? 3 पट. अंशाची 3 पट करा. 3 दुणे 6. इथे 6ची दुप्पट झाली. अंशाची दुप्पट करा. 6 12 भाग्या 4/40/18. उत्तर काय येते पहा? 40/18 भागिले 12/6 18/12 भागिले म्हणजे 40/18 गुणिले 12/18. संक्षिप्त करून द्या. 6 दिलं 6 दुणे 12 18 2 ने इथं दिलं 92/18 इथे 20 दिलं. इकडे दिलं असतं तरी चाललं असतं. 20 दुणे 40 3 नवे 27 40/27 आहे पूर्ण असं उत्तर पर्यायामध्ये. कसं आहे उत्तर? कसं आहे? 8/3. त्याला संक्षिप्त करून जाते का? कशाने जाते? कशाने जाते? सर तिथं सर बेदुने 4 येणार, 12 नाही येणार. बेसक 12 बेदुने 4 येणार. ओके. जे लक्ष तुमचं इथं 6ची दुप्पट केली म्हणजे इथं अंशाची दुप्पट 4 येईल. 6 10/12 येईल. 10/12 उलटून गुणिले काय होईल? 40/18 गुणिले 12/10 10 × 10 10 × 40 6 दुणे 12 6 × 18 4 दुणे 8 3 उत्तर येणार 8/3. दशांश चिन्हामध्ये केले तर 2 पूर्णांक 2/3 दशांश चिन्ह 2 पूर्णांक 6 6 6 6 आवर्ती 3 2 दशांश चिन्ह 6 आवर्ती. कुठल्याही पर्यायामध्ये हे असेल, हे असेल किंवा हे असेल. चला पुढे 48वा प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्येतील फरकातून मिळणारी संख्या पुढील संख्येची वर्ग संख्या आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? प्रश्न क्रमांक 48. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. यांच्यातला फरक 980. काय म्हणले? फरक वर्ग कितीचा वर्ग? कितीचा वर्ग आहे रे? 30. उत्तर येणार आहे 30. कोणत्या संख्येचा वर्ग आहे? या 30चा. उत्तर 30 येणार आहे. चला 49वा प्रश्न. 1070 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी रेल्वे एका विजेत्या खांबापासून 15 सेकंदात ओलांडल्यानंतर रेल्वेची लांबी किती? काम 15 सेकंदामध्ये. पाहिजे 2 पद्धतीनं तुम्हाला समजून देतोय. 72 km/h 72 km प्रति तासचा अर्थ काय? 72 km/h चा अर्थ काय? 60 मिनिटाला 75 किलोमीटर. एका तासाला. अगदी साध्या सोप्या. नंतर ते पुढे पुढे जायचंय.
72 किलोमीटर पर आवर याचा अर्थ एका तासाला 72 किलोमीटर. तासाची मिनिटं करा, किलोमीटरचे मीटर करा. 60 मिनिटाला 72,000 मीटर. सेकंदाला करा, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 60 मिनिटं म्हणजे 3,600 सेकंदाला 72,000 मीटर. तर 15 सेकंदाला किती? कुठं मांडू 15? कुठे मांडू 15? 15 सेकंदाच्या. किती अंतर जाईल माहित नाही. एक्स मांडणी सांगा. x बरोबर 15 गुणिले 72,000 भागिले 3600. 200 घाला, 200 घालवा. 36 एके 36 36 गुणिले 72 वरचा शून्य. 15 गुणिले 20 करायचं. हा शून्य मांडून टाका खाली. 15 गुणिले 30 300 मीटर एवढी गाडीची लांबी. मग हे आपण जेव्हा सूत्राने सोडवतो, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग दिलेला 72 किलोमीटर पर आवर आहे आणि वेळ दिलेली सेकंदामध्ये. म्हणजे एक तर ती आपल्याला ही वेळ तासामध्ये दिली आहे, ते आपल्याला दिलेले सेकंदामध्ये. 72 किलोमीटर पर आवर आहे आणि हे जेव्हा हे तासामध्ये दिलं असेल तेव्हा हे सूत्र वापर गुणिले 15. पण या ठिकाणी काढावं लागतं म्हणून त्याला कशाने गुणावं लागेल? सांगितलं त्या दिवशी परवा. 8/5 आणि 5/18 याला कशाने गुणावं लागेल? 5/18. हे लक्षात आलं. नुसते एवढं माहीत असं होतं. 5/18 का 18 अंतर काढायचं असेल इथं संक्षिप्त करून द्या. 18/18 300 मीटर. हे 5/18 गुंतलं का नाही याने की तुमचा जो वेळ तासामध्ये आहे तो सेकंदामध्ये. या 72 किलोमीटरला तुम्ही जर या 5/18 ने गुणलं, 18/18 18/72 4 20 मीटर पर सेकंद होतं. किलोमीटर पर आवरला तुम्ही 5/18 ने गुणलं की तो जो येतो तो मीटर पर सेकंद येतो. हे लक्षात आलं पाहिजे. ही बेसिक पद्धत आहे, ही क्लुप्ती आहे. तुम्हाला आवडेल ती पद्धत वापरा. चला 50वा प्रश्न. 400 रुपयाचा शर्ट ग्राहकांना 300 रुपयाला मिळाला तर मिळालेली शेकडा सूट किती? शेकडा हा. तर 400 रुपयाचा शर्ट 300 रुपयाला विकला. घ्यायचं नाही, फक्त कोणाचं आहे? अनकॉन्टॅक्ट होता. अनकॉन्टॅक्ट होता. 400 रुपयाचा 300 रुपयाला तुम्हाला मिळाला म्हणजे तुम्हाला किती सूट मिळाली? 400 रुपये तुम्ही दुकानात गेला, छापलेला त्या शर्टवर छापलं होतं 400 रुपये. तर मला द्या की राहा, मला कमी. दुकानात लय काही केलं, म्हणला बा चला 300 रुपये द्या. 400 रुपयाचा 300 रुपयाला मिळाला म्हणजे किती सूट मिळाली? 100 रुपये सूट मिळाली. 400 वजा 300 बरोबर 100 रुपये सूट. आपल्याला टक्के काढायची. किती रुपयाला किती सूट मिळाली? 400 रुपयाला 100 रुपये. तर टक्के म्हणजे 100ला एक्स. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 100 गुणिले 100 भागिले 400. 100 एके 100 100 चौक 400. 4 एके 4 4 दिले 8. 2 राहिले 2 4 25% सूट मिळाली. चला पुढे प्रश्न क्रमांक 51. हा प्रश्न झाला. पुढे
लक्षात असेल 5 दराने 7,200 रुपयांची 5 महिन्यानंतर द्यावी लागणारे एकूण रक्कम किती होईल? दर साल दर शेकडा 5 दराने 7,200 रुपये रकमेची 5 महिने मदत भागिले 100. याच्यामध्ये काय लागतं? मुद्दल दर लागतो. दर साल दर शेकडा कालावधी लागतो वर्षामध्ये. मुद्दल भागिले 100. मुद्दल किती आहे? 7,200. दर किती आहे? 5. दर साल दर शेकडा 5 आहे ना? नसेल तर दर साल दर शेकडा मध्ये करून देतात. कालावधी 5 महिने. महिन्यात चालतो का? तो वर्षात लागतो त्यामुळे 5/12 आणि याला लागलेले 100. मी त्याला कोणी देऊ 200 200 घालवा. त्याला 12 कशाला भागले? 6 पंचे 30 150. एवढं काय झालं? व्याज. आपल्याला विचारले किती रुपये परत मिळतील म्हणजे ते काय करायला लागेल? 7,200 अधिक 150 एकूण असे तुम्हाला किती मिळतील? 7,350. रास आहे. तुम्हाला इथं रास विचारले. पहिला पर्याय 150 दिलेला असतो. तुम्ही लगेच पटकन उत्तर लिहिता. 2 मार्क जातात. चला पुढे प्रश्न क्रमांक 52. 5 मीटर लांबीवरती असलेल्या खोलीत 25 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर मापाचे किती खर्च बसतील? 25 सेंटीमीटर. पाईप खोलीची लांबी 5 मीटर आहे, रुंदी 3 मीटर आहे. आपल्या घराचा हॉल असतो 5 मीटर लांब 3 मीटर रुंद. त्याला फरशी बदलायची असते किंवा फरशी बसवायची असते. आपण काय करतो? गावड्याला बोलवतो. त्याला म्हणतो आम्हाला फरशी टाकायची. तो कसली टाकायची? ही आम्ही पसंत केली पार्टेक्स. 25 सेंटीमीटर लांब 25 सेंटीमीटर रुंद आहे. मग असं काय? मग तो पण लांबी मोजतो, रुंदी मोजतो आणि गणित करून तुम्हाला सांगतो की एवढ्या फरशा ना, एवढे बॉक्स आणा. एका बॉक्स मध्ये किती फरशा आहेत? 4 फरशे. मग एका एवढी बॉक्स फरशा आणा. तो सांगतो तुम्हाला. तुम्ही तेवढ्या फरशाने ते सगळं भागतो. कसं काढतो तो? त्या खोलीच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागतो. मग आता इथं हे 25 असं दिलेलं नसतं. इथं दिलेलं असतं 5 मीटर लांब 3 मीटर रुंद हॉलला 25 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाकृती फरशा किती लागतील? चौरसाकृती आहे. आता बाजू त्याची लांबी 25 आहे, रुंदी 25 आहे. हे मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये दोन्ही परिमाण कशात करावे लागतील? सेंटीमीटर. 5 मीटरचे सेंटीमीटर करा 500 गुणिले रुंदी 3 मीटरचे 300. म्हणजे हे खोलीचं क्षेत्रफळ झालं. फरशीची सेंटीमीटर मध्ये म्हणून लांबी रुंदी सेंटीमीटर मध्ये करून घेतली. भागिले एका फरशीची लांबी रुंदीनं एका फरशीच्या क्षेत्रफळाने. इथं मुलं 25 फक्त करतात. या चौरसात फक्त फरशीची लांबी 25 आहे, रुंदी 25 हे करायचं राहून जातात आणि ते पर्यायामध्ये दिलेलं असतं. 25 एके 25 25 गुणे 50 0 0 25 एके 25 अखेर 5 5 50 25 गुणे 50 12 गुणे 24 0 0 किती भाषा लागतील? 240. हे 52 नंबरचा प्रश्न झाला. 53 नंबर 9, 15 व 18 यांनी निश्चित भाग करणारी मोठ्यात मोठी संख्या पर्यायातील आहे. 9, 15, 18 आणि भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय करावं लागेल? 9, 15, 18चा लसावी काढावा लागेल. 9, 15, 18 त्याचा लसा मुळावय पद्धतीने काढूया. चला 3 कशाने भाग करतो? 3 3 त्रिक 9 आता कशाने तिघांनी जातो का? हा मसावी आला पण आपल्याला लसावी काढायचा. चला तिघांना जाणार आहे का? नाही, दोघांना जाणार. 3 3 गुणे 6 जात नाही आहेतच. आता एकाला नाही तर शेवटपर्यंत या 2 ला घेतला 2 एके 2 त्या 5 ला घेतला 5 एके 5. मग मुलगा वर्षात इथंच करतो. 2 याचे काय पुन्हा फॅक्टर पडत नाही.
बे पंचे 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90. उत्तर आलं 90. पर्यायामध्ये आहे का 90? नसेल तर प्रश्न काय आहे तो तुम्ही समजून घ्या. प्रश्न काय आहे तो ऐकून घ्या. या तिन्ही संख्येने भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. ही 3 अंकी आहे का? ती 90च्या पटीत असणार आहे. 90च्या पटीमध्ये 180, 270, 360, 450, 540, 730, 720, 810, 900, 990 त्यापुढे 1080. यातली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पर्यायामध्ये 180 दिली तर आपल्या पर्यायात 990 दिली असती तर 990 पण आपण लिहिले असते. दिलेल्या पर्यायातली 90 ने भाग जाणारी कोणती आहे मोठ्यात मोठी संख्या? 180. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 8. पहिला दुसरा तिसरा काय होता? 90 जातो पण ती 2 अंकी. 300 ला जात नाही, 320 ला जात नाही, फक्त 180 ला जातो. तो याच्या पटीला कोणताही उत्तर पर्यायामध्ये एकच असणार कोणतं तरी. चला पुढे 54 नंबर. एका संख्येचा 1 अष्टमांश 8 वजा केले असता उत्तर 8 येते तर ती संख्या आहे. एका संख्येच्या च्या म्हणजे गुणी ती संख्या x मानली. त्या संख्येच्या 1/8 मधून 8 वजा केले असता बरोबर असते. काय पुन्हा वाजलेली? एका संख्येच्या 1 अष्टमांशामधून 8 वजा केले उत्तर 8 येते. ही संख्या x मानली. x च्या 1/8 आणि 1 अष्टमांश म्हणजे काय? ते 1/8. याचं वाचन करताना 1 अष्टमांश आपण याचं सरळ साध्या सुद्धा गणिती भाषेत 1/8. पुढे याचं वाचन करताना 1 अष्टमांश, 1 द्वितीयांश, 1 तृतीयांश, 1 चतुर्थांश, 1 पंचमांश, 1 षष्ठांश, 1 सप्तमांश, 1 अष्टमांश, 1 नवमांश असं वाचन केलं जातं. आणि 1 अष्टमांश म्हणजे 1/8. ही संख्या x मानली. च्या म्हणजे काय असतं? गुणिले 1/8 मधून 8 वजा केले म्हणजे याचा जो गुणाकार येईल त्याच्यामधनं 8 वजा केले तेव्हा उत्तर 8 येईल. अगोदर काय केलं पाहिजे? गुणाकार केला पाहिजे. कंस पाहिजे. x आणि 1 चा गुणाकार, x आणि 1 चा गुणाकार x. इथे 1 इथे छेद 8 चा गुणाकार 8 वजा 8 बरोबर 8. यातनं 8 वजा केलं 8 येतं. हे वजा 8 तिकडे पाठवून द्या. x/8 बरोबर 8 अधिक 8, 8 अधिक 8 16, x/8 बरोबर हे भागिले 8 तिकडे पाठवले 16 गुणिले 8 लगेच ताळा करून बघा. 128 चा 1/8 करा. 128 चा 1/8 अधिक 8 4 अधिक 4 अधिक 8 8 16 16 आले आणि 16 मध्ये 8 वजा केले 8 येते का? हे ताळा करायला आपण शिकलं पाहिजे. हा ताळा करायला आपण शिकलं पाहिजे. आलेलं उत्तर नलवले आपलं बरोबर आहे काही बघितलं पाहिजे. काय नुसतं इथं बघत बसायचं नाही, ते लिहून घ्यायचे, समजून घ्यायचे. चला पुढे 55. 0.09 गुणिले 0.04 अधिक 0.06. बरोबर लिहिले का बघा? बरोबर x. बरोबर लिहिले का मी गणित? आता तुमच्या हातात तुमच्या मला माझ्याकडे लिहिलेलं नाही म्हणून म्हणलं बरोबर आहे का? 0.09 गुणिले 0.04 अधिक 0.06 बरोबर x. इथं अगोदर काय केलं पाहिजे? गुणाकार केला पाहिजे. दशांश चिन्ह नाही समजलं तर ही काय होईल संख्या? आणि ही संख्या काय होईल? आणि काय होईल? 9 चौक दशांश चिन्ह 2 तीन संख्येच्या वाचण्यासाठी 0 अधिक 0.06 ही कोणती करायची नाही, आडवी करायची नाही.
ही दशांश चिन्हातली बेरीज वजाबाकी उभी मांडणी करूनच करायची. पहिली संख्या मांडताना 0.3 0.36 मांडा. दुसरी संख्या मांडताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या. दशांश चिन्हाच्या अगोदर 0 अगोदर 0 नंतर 0.6 आहे 0.6 मोकळं घर असेल तिथं 0 द्या आणि यांची काय करायची आहे 0 6 6 3 9 0 दशांश चिन्हाखाली उत्तर येईल क्रमांक. पुढचा प्रश्न क्रमांक 56. एका संख्येचे 14% बरोबर 196 तर ती संख्या कोणती? एका संख्येची ती संख्या माहित नाही. त्या संख्येच्या 14% बरोबर 196. च्या म्हणजे काय असतं रे चे म्हणजे x गुणिले 14% म्हणजे टक्के म्हणजे काय करायचं 14/100 बरोबर. आपल्याला कशाची किंमत करायची x ला मोकळा करायचा. बाकी सगळं पाठवू भागिले 100 आहे तिकडे गेले काय होती 196 ला गुणिले 100 होती. ते 14x ला गुणिले तिकडे पाठवले 14 1 14 14चा वर्ग 14 गुणिले 100 दोन शून्य मांडून टाका. नंतर 14 गुणिले 14 काय करून बघा लगेच ते 14% येतात का. चला पुढे 57. 2000 रुपयांना खरेदी केलेली वस्तू 2400 रुपयांना विकली तर झालेला शेकडा नफा किती? ही खरेदी आहे ही विक्री आहे. तुम्ही मला सांगा की दुकानदार तुम्ही व्हायचं तुम्ही 2000 रुपयाला वस्तू खरेदी केली तुमच्या खिशातले किती गेले 2000 रुपये. तुम्ही आणली दुकानात वस्तू ती 2400 रुपयाला काही विकली कन्हैयाला. तुमचे किती गेले होते ती वस्तू खरेदी करायला 2000. ती मिळाली तुम्हाला म्हणजे ती मेकअप झाली. वरती जागा किती मिळाले या 400 रुपये काय झाला तुमचा म्हणजे नफा बरोबर विक्री वजा खरेदी. नफा बरोबर 2400 वजा 2000 म्हणजे 400 रुपये काय झाला नफा झाला. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. नफा तुम्हाला झालेला आहे 400 रुपये गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 2000. शून्य घालवून टाका. इकडली 2 शून्य घालवली इकडे 1 शून्य घालवला 40 भागिले 2 करा. ते कमी जुने 4 वरचे 0 0 एवढा टक्के नफा 20 रुपये नफा झाला. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. येणारं उत्तर आहे ते कशामध्ये आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 1 मीटर बाजू असणाऱ्या एकूण किती लिटर पाणी मिळेल? 1 मीटर बाजू असणारी घनाकृती टाकी. घनाकृती याचा अर्थ काय घन कशाला म्हणतात पप्पाला सांग. उद्याचा दिवस देतोय मी तुला. उद्या मीटिंग आहे उद्या दुपारी 3 वाजता. तर 1 मीटर बाजू असणारा घनाकृती. घन कशाला म्हणतात रे विटेला घन म्हणतात का लुडो खेळतो त्याला घन म्हणतात का म्हणतात त्याला घन कारण त्याची लांबी रुंदी उंची सारखी. या घनाकृतीची बाजू दिली 1 मीटर याचा अर्थ त्याची लांबी किती आहे 1 मीटर रुंदी किती आहे 1 मीटर उंची किती आहे 1 मीटर असा घन आहे. या घनाला पृष्ठ किती असतात रे या घनाला पृष्ठ किती असतात 6. त्यातली तुम्ही कशीही बघायचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त तुम्हाला किती दिसू शकतात 3. 3च्या वर घनाचे पृष्ठ तुम्ही कसंही बघितलं
तरी दिसणार नाही. नाही. तीन कसंही बघा तुम्ही, वरनं बघा, खालनं बघा, बाजूने बघा, कोपऱ्यातनं बघा, फक्त आरशातनं बघू नका. आरशातनं बघितलं तुम्हाला पुढलं बी दिसणार, मागचं बी दिसणार. पुढलं तुम्हाला डोळ्याने दिसणार, मागचं आरशात दिसणार. आरशात बघू नका. ओके. या गाण्याला 6 पृष्ठ असतात. कडा किती असतात रे? कडा 12 कडा असतात. आणि शिरोबिंदू किती असतात? 8. ही लक्षात आलं. या गणाकृतीची लांबी 1 मीटर आहे, रुंदी 1 मीटर आहे आणि उंची 1 मीटर आहे. आणि याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी भरायचं, किती लिटर पाणी लागेल असं विचारतो. आपल्या घरी आपल्याला गणित आपल्याला ते बाजारामध्ये जातो आपण, अशा गोल टाक्या घ्यायला, त्या टाकीवरती लिहिलेलं असतं 200 लिटर, 500 लिटर, 100 लिटर, 1000 लिटर, 5000 लिटर. ते कसं काढलेलं असतं त्यांनी? ते गणितानुसार काढलेलं असतं. तसं अशा गणाकृती पण टाक्या असतात, त्यात किती पाणी बसेल हे लांबी रुंदी उंचीवरनं काढता येतं. तुमच्या घरी बांधकाम चाललेलं असेल तर त्याला टाकी बांधतात. त्या टाकीची लांबी रुंदी उंची घेतली ना की तुम्हाला कळतं की त्या टाकीत किती लिटर पाणी बसेल. तुम्ही काढू शकता, गवंड्याकडे विचारायची काही गरज नाही. गवंड्याने अंदाजे बांधले असं खड्डा खाल्लाय तेवढी तो बांधत जातो. तो काही लांबी रुंदी बघत नाही. तुम्हाला काय मोजून ती टाकी बांधायची नसते. एवढंच बसलं पाहिजे, जादा नको, कमी नको. ते संडाची टाकी किती बसेल पाणी, तेवढा खड्डा खाल्लाय जेसीबी ना, त्याच्यानुसार त्या गावड्या खाणाऱ्याने खाल्लाय तेवढा खड्डा सगळ्यात भरवायचा. लहान मोठा झाला ते काय फरक पडत नसतो. जेव्हा मोजून मापून करायचं असतं तेव्हा त्याला एक ठराविक माप घ्यावं लागतं. मी आता गणपळ, गणाचं गणपळाचं काय सूत्र आहे? गणपळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी 1 मीटर, रुंदी 1 मीटर, उंची 1 मीटर. किती त्याचं गणपळ? 1 घन मीटर. 1 घन मीटर. आणि ते एक सूत्र आहे, 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. आपल्या टाकीचं घनफळ किती आलं? 1000. त्या टाकीत किती पाणी बसणार आहे? 1000 लिटर. 5 घन मीटर आलं असतं तर 5000. 10 घन मीटर घनफळ आलं असतं तर 10000 लिटर बसणार. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 59. 100 भागिले 10 अधिक 5 12 वजा 4 हा नाही, इकडे घ्या, बघून द्या. इकडून सांगून लिहिता येणार आहे का गणित? चला 100 भागिले मैरपी कंसात 100 वजा चौकटी कंसात 10 अधिक 5 साध्या कंसात 12 वजा 4 साधा कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण मैरपी कंस पूर्ण. सोडवल्या उत्तर किती मिळते? काय करायचं अगोदर? सगळ्यात आतला कंस 12 वजा 4 100 भागिले मैरपी कंसात 100 वजा 10 अधिक 5. आता इथं चिन्ह नाही कोणतं? 12 9 4 गेले 8 राहिले, त्या चिन्ह नाही म्हणजे ते गुणिले गुणाकार करा. ओके, हा गुणाकार करायचा आपला 8 पंचे 40 40 आणि 10 100 भागिले 100 वजा चौकटी कंसात 10 अधिक 40. पुन्हा खाली सोडवावं लागेल. 10 अधिक 40 एक 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 एका स्टेपला केला. 100 वजा 40 10 अधिक 40 50. मैरपी कंस 100 वजा 50 100 मधनं 50 गेले 50. 100 ला गेले 50 2 येणार आहे. 60वा प्रश्न आले काय? आलेखामध्ये दाखवलेलं आहे
एका विक्रेत्याने 5 दिवसात विकलेला माल दाखवलेला आहे. इथे लिहिलेत वार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. इथे लिहिले 500, 1500, 1000, 1500, 2000. त्याने सोमवारी किती विकलाय? 2000. मंगळवारी किती विकलाय? 500. बुधवारी विकलाय 1500. गुरुवारी विकलाय 1000. शुक्रवारी विकलाय 2000. आणि विचारले आपल्याला 5 दिवसात विकलेल्या मालाची किंमत दर्शवली, सरासरी किती रक्कम मिळाली. रोज एका दिवशी 2000 रुपयाची विक्री झाली, दुसऱ्या दिवशी 500 रुपयाचा गल्ला जमला, तिसऱ्या दिवशी 1500चा, चौथ्या दिवशी 1000चा, पाचव्या दिवशी 2000चा. सरासरी विक्री, सरासरी विक्री विचारली. काय केलं पाहिजे? सगळ्यांची दिली. पहिल्या दिवशी 2000, मंगळवारी 500, बुधवारी 1500, गुरुवारी 1000, शुक्रवारी 2000. एकूण विक्री झाली सोमवारपासून शुक्रवार. याची बेरीज करा. एकूण किती गल्ला जमा झाला? 0, 3, 4, 5, 2, 6, 7000 रुपये गल्ला. किती दिवसाचा? काय करायचं? 7000 भागिले 5. 5 एके 5, बाकी राहिली 2, 2 वर्ष 20, 5 24, वरच्या 2. सरासरी किती गल्ला झाला? 1400. एवढं त्याची सरासरी विक्री आहे. चला पुढील प्रश्न. वाजले 700. आज लवकर वेळेत उरकला. लवकर गणितामध्ये एका चिमणीने एका झाडाच्या ढोलीत घर केले होते. तिथं काय चाललंय? पेपर सोडवते, गाणं सोडवून नाही गाणंच. एका चिमणीने एका झाडाच्या ढोलीत घर केले. ढोली म्हणजे काय रे? ढोली म्हणजे काय? ढोली म्हणते कसली ढोली का? झाडाच्या खोडामध्ये केलेलं छिद्र हे काही वेळा प्रणालीने केलेलं असतं, काही वेळा आपोआप तयार झालेलं असतं. त्याला डोली म्हणतात. झाडातला बोगदा नैसर्गिक असेल किंवा कृत्रिम असेल, म्हणजे खोडामध्ये केलेलं. तर एका चिमणीने एका झाडाच्या डोलीत घर केले होते. ती त्या आनंदाने राहत होती. पण एक दुष्ट साप तिला त्रास देईल. तिने अंडी घातली की तो ती फस्त करीत असेल. फस्त करीत असेल म्हणजे काय? मग तो काही दिवस ढोलीतच राहील. चिमणीला पण रात्रभर घराबाहेरच राहावे लागेल. असे वारंवार घडू लागले. चिमणी या प्रकारे संतापली होती आणि दुःखी झाली होती. पण ती काही करू शकत नव्हती. सापावर तिला ती काही हल्ला करू शकत नव्हती. तिला जीव केला. साप मोठा, तिला बी खाऊन टाकली. ती दुबळी होती पण जो साप बलवान होता. चिमणीने खूप विचार केला. ती कावळ्याकडे गेली. तिने त्याला सर्व हकीकत सांगितली. कावळ्याला सापाचा खूप राग आला. त्याने सापाला धडा शिकवायचे ठरवले. त्याने एक योजना आखली. कावळ्याने एका मुंगसाचे बीळ शोधून काढले. त्याने मेलेल्या पक्ष्यांची हाडे व मांस गोळा करून मुंगसाच्या बिळासमोर त्यातले काही तुकडे टाकले. त्यानंतर पुढे एक एक तुकडा टाकत तो चिमणीच्या घरापर्यंत आला. काय केलं बघा कावळ्याने? मेलेल्या प्राण्यांचे मांस आणि हाड त्या मुंगसाच्या घराच्या दारात टाकले. मुंगसाने बाहेर आल्याबरोबर त्याला काय लागणार? मांस खायला मिळेल. ते खाल्लं की त्याला वाटलं अजून पुढे आहे का? बरोबर त्याच्या मागे तो बरोबर तुकडे शोधत 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 तो चिमणीच्या घराकडे येईल. अशा पद्धतीने त्यांनी ते हाड आणि मांसाचे तुकडे टाकले. सकाळी मुंगूस बाहेर आले
त्याला आपल्या दारातच खाऊ दिसला, खुश झालं, त्याला आनंद झाला. तो एक एक तुकडा खात खात पुढे जाऊ लागला. थोड्याच वेळात तो ढोलीपर्यंत पोहोचला. मग त्याने ढोली टोकावर पावली, मात्र तिथे सापाला पण त्याचे पित्तच खवळले. पित्त खवळले म्हणजे काय? हा, खूप राग आला त्या कुणाला? मुंगसाला. मुंगसाला दंश करण्यासाठी सापाने तरी फणा उगाडला. मुंगसाने चतुराईने तरी तोंडच पकडली आणि लोळवून त्याला मारून टाकला. प्रश्न, टिंबटिंबा दुबळी होती. पुढे, चिमणीने कोठे घर केले होते? छान आहे, गाढावर गेले. तरी गाढावर घर केले होते, गाढाच्या ढोलीत केलं. मुंगसाला केव्हा राग आला? ढोलीत साप पाहिल्यावर. उठायला बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुबळा. फस्त याचा अर्थ लावून टाकणे, फसवणे. जसं आपण घरी गेल्यानंतर श्रीखंडाचा जर दिसला तर बघता बघता मट्टम करून टाकतो, फस्त करून टाकतो. चला, सुकू नावाचं जोडपं राहतो. एका गावात सदाव सुकू नावाचं जोडपे. जोडपे म्हणजे काय? जोडपे म्हणजे काय? नवरा बायको. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्याचा गाडगी मडकी विकण्याचा करण्याचा धंदा होता. म्हणजे कोण होता रे तो? भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नाही. पंचक्रोशीतील म्हणजे काय? आजूबाजूच्या गावात. गाढवाच्या पाठीवर मडकी मडकी झाली. मडकी लक्षात घ्या. मडकी घेऊन ते हाकत हाकत तो बाजारला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असेल, तो पुन्हा ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाची व्यवस्थित चालले. रोज तो जायचा गावा बाजारला. जाताना मडकी घेऊन जायचा. मडकी सगळी संपली तर आनंद आहे, नाही संपली तर तिथं कोणतं ओळखीचं असतं. कुठं माघार घेऊन ठेवा तुमच्या इथं. पुढल्या बाजारात इकडे पुढल्या बाजारला जाताना तो पुन्हा कमी जरा मडकी न्यायची, तिथं आहे शिल्लक म्हणून. मग अशी मडकी विकायची. येताना त्या गाढवावर बसायचा आणि घरी. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजारला जातात हे लहानग्याच्या गजाननला कळू लागले होते. बाजार मडकी घेऊन जातात म्हणजे कुठेतरी बाजारला जातात हे बारक्या बाळाला कळायला लागलं. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी तो सारखा हट्ट करू लागला, मला बी नाही पप्पा. तुम्ही लागता का नाही पप्पाच्या मागं? पप्पा मला बी घेऊन जा. वडिलांबरोबर जाण्याचा हट्ट करू लागला. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सकू मेटाकुटीला येत. मेटाकुटीला येत म्हणजे काय? त्याची समजून घालावी लागायची. अरे नको, बाजारामध्ये पुन्हा बसावं लागतं. बाळाला कुठं कळली? चला मजा, बाहेर जायची. भूर भूर पप्पा भूर. हा, ते भरून जायचं म्हणायचं. पण तिथला त्रास त्याला माहित होता. त्यामुळे मम्मी म्हणायची नको बाळा, तुला आले अजून. मी एक मेटाकुटीला येईल म्हणजे त्रास होऊन जाईल. एके दिवशी सकाळला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पाटे उठून सकोने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. शिदोरी बांधून दिली म्हणजे काय? डबा बांधून दिला. कालवण भाकरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजारात जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवा बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चालायला सोडले होते. ते शोधले, त्यावर बसले की परस्पर निघायचे. या बेताने सदाने आवडले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या. तो बाहेर पडणार, तो गजाला नेमकी जागा आहे. खाटेवरनं धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला. गिल्ला केला म्हणजे आरडाओरडा केला. मी येतो, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. पुढे सदा शिल्लक राहिलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवून असे. ओळखीच्या घरी किंवा ओळखीच्या ठिकाणी ठेवत असे. गिल्ला याचा अर्थ
मडकी सदा टिंबटिंब घेऊन जात असे. गिल्लाचा अर्थ हरडाओरडा करणे, गोंधळ करणे. सदाने गाढव टिंबटिंब चालायला सोडले. रात्री गावा गाढव सगळ्यांचं उकाळणे हिंडत, सगळीकडे हिंडत, गवत काय गावते कागद काय काय पण खात. पुढा गजानन काय हट्ट करू लागला. उतारा तिसरा. संध्याकाळची वेळ. आश्रमशाळेच्या पटांगणात मुले खेळत होती. आश्रमशाळा म्हणजे तिथंच राहिला होती, त्यामुळे रात्री शाळा सुटल्या होती, खेळत होती. जसा तुम्ही संध्याकाळी 5 वाजता सुटल्या दांगा खाली गोंधळ घालतात तसा. राजेश मात्र झेंड्याच्या खांबाला टेकून एकटाच बसला होता. त्याच्या आईवर रागवला होता. त्याचे वडील आपण आज दुपारी आश्रमशाळेत पोहोचवलं. 5वीच्या वर्गात त्याचं नाव घातलं. त्याला यायचं नव्हतं. तो आईला विहून म्हणाला, आई आपल्याला नको म्हणून सांग, तुला सोडून मला नाही जायचं शिकायला. आईने त्याच्या पाठीवर डोक्यावर मायेने हात फिरवून म्हणाली, बाळ तुला खूप मोठं व्हायचं आहे, तू खूप मोठा साहेब व्हावा हे आईचं स्वप्न आहे. बाळ आईचं स्वप्न पूर्ण नाही करणार हो ना, मग त्यासाठी खूप शिकावं लागेल. त्यासाठी आईपासून थोडे दिवस दूर जावं लागेल. तुला काय वाटलं मी तुझ्यापासून दूर आहे? नाही बा, मी सदैव तुझ्या जवळच आहे. माय लेकरू याचं नातं चिखल पाण्यासारखं असतं. या दोघांना कधी वेगळं झालेलं पाहिलं आहे? नाही ना. राजेश पुढे म्हणाला, की पहा केजळे, आपण कशासाठी इथं आलोय? आपल्याला आई वडिलांनी काय पैसे त्यातला लय झाले नाही, पैसे लय झाले म्हणून इथं टाकलं नाही, तर तुम्ही जड झाला नाही म्हणून तिथं टाकलं नाही. तर मोठं होऊन काहीतरी चांगलं बनाव. किंवा आता त्यांना जेवढे कष्ट पडतायत, तुम्ही मोठे तुम्ही साहेब झाला, कुठं चांगल्या नोकरी लागला तर सुखाचे 4 घास मिळावे. त्यांना जो आयुष्यभर त्रास होतो तो त्रास तुम्हाला सहन करावा लागू नये म्हणून ते तुमच्यासाठी खर्च करताय. राजेश पुढे म्हणाला, आई मला भाकर चुरून कोण खाऊ घालणार? मला झोपताना कोण थोपटणार? माझी बाजू कोण घेणार? मला पोटाशी कोण धरणार? असे प्रश्न विचारले. आई हसत म्हणाली, बाळ शिकून मोठं होण्यासाठी आत्ताच तुला मोठं व्हावं लागेल. आईचं बोट सोडून जगावं लागेल. जगावं लागेल तर जगावं लागेल, स्वावलंबी व्हावं लागेल. पण आई मी एकटा कसा राहू? तू एकटा कुठं आहे? बाळ तुझे 150-200 भाऊ तुझ्या सोबत असतील. इथं काय तू एकटाच आहे का? 150-200 पोरं आहे. उठ बरं, जा खेळायला. राजेशच्या वर्गातला संतोष त्याला खेळायला बोलावत होता. राजेशला त्याची चूक लक्षात आली. डोळे पुसले आणि उड्या मारत खेळणाऱ्या मुलांमध्ये गायब झाला, म्हणजे मिसळला. राजेशला शाळेत जाऊ वाटत नव्हतं, कारण त्याला आईला सोडून जाऊ वाटत नव्हतं. तसाच आहे, घरी गेला की तसा कोमल मी तशी, घरी गेली की पुढं. माय आणि लेकरू यांचं नातं कसं असतं? दोघांना एकमेकाशिवाय नाही होऊ शक्य. राजेशला खेळायला बोलावत होतं, नाव आलेले टिंबटिंब आईचं स्वप्न होतं राजेश मोठा साहेब व्हावं. स्वावलंबी या शब्दाच्या विरुद्धार्थात एकदा एक कोल्हा एका सापळ्यात अडकला. खूप धडपड केल्यावर त्याची शेपटी तुटली आणि तो सुटला. परंतु आता बाकीचे कोल्हे त्याला शेपूट तुटका पडला म्हणून चिडवायला लागले. आपली राहते तशी मागात, काय कसं चिडवायचं, कशावर चिडवायचं, बरोबर ते त्यांना कळतं. याला शेपूट तुटका पडल्यामुळे चिडवायला लागले. त्याला लाज वाटायला लागली. त्याने विचार केला, जर इतर कोल्ह्यांच्या शेपट्याही तुटल्या तर कुणीच आपली चेष्टा करणार नाही. आपल्याला माहिती आहे का शेपूट तुटका ह्यांच्या शेपट्यात तोडून टाका, मग कोण म्हणेल त्यांची शेपटी तुटली तर मला कोण म्हणाल शेपट. मग त्याला दुसऱ्या दिवशी त्याने सर्व कोल्ह्यांची सभा बोलवली. शेपूट तुटका कोल्हा मध्ये उभा राहिला
त्याच्या शेपटीकडे पाहून एका कोल्ह्याने त्याला विचारले, कोल्हे दादा तुमची शेपटी कशी तुटली? कोल्हा गंभीर होत म्हणाला, मित्रा माझी शेपटी तुटली नाही, माझी शेपटी मीच तोडली. काय होता तिचा उपयोग या शेपटीचा? नुसतं ओझ. आता मला हलका हलकं वाटतंय, वेगाने धावता येतंय. मी म्हणतो तुम्ही ही तोडून टाका तुमच्या शेपट्या, पहा किती हलकं वाटतंय. कोल्हे विचार करत उभे राहिले. एक तरुण कोल्हा मात्र धीर धरून म्हणाला, कोल्हे दादा आपली शेपटी ही आपली शोभा आहे. कोल्ह्याचा रुबाब शेपटीतच असतो. आम्हाला तर ती मुळीच जड वाटत नाही. तुमची शेपटी तुटली असणार, उगाच आम्हाला फसवता कशाला? मी म्हणतो अहो तुमची शेपटी तुटली तर तुटली, पण तुम्ही तर वाचलात ना. इतर प्राणी थोडे दिवस चिडवतील आणि मग जर बसतील. तुम्ही चिडायचं बंद झाला तर. तुम्ही जर चिडायला लागला तर ते चिडवतच राहणार. लावणला जर शेंबड्या म्हणायला लागली, तो चिडायला लागला तर एक जण चिडावतो लगेच दुसरा त्याला शेंबड्या लगेच झालं. सगळे जणांचं सुरू. पण त्याने एका शेंबड्या म्हणला तरी लक्ष दिलं नाही, दोनदा म्हणला, 10 वेळा म्हणला, डिवचून म्हणला तरी याने लक्ष दिलं नाही. तो किती वेळा चिडवेल? 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, दिवसभर, 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 15 दिवसांनी विचार करेल ना. आता याला चिडवलं तर ही चिडतच नाही, कशाला उगाच चिडवायचं, सोडून दे. पण तुम्ही चिडला तेव्हा मागे लागला की त्याला कळलं की तुम्ही याच्यामुळे चिडताय, झालं सुरू. सगळी नावं तुम्हाला तसं ठेवायला. ओके, तर अशा पद्धतीनं शेपटी तुटली तर तुम्ही वाचलात, इथं थोडे चिडवतील मग गप्प बसली. सर्वांनी त्या तरुण कोल्ह्याच्या म्हणण्यावर माना डोलवल्या. सर्वजण एकदम म्हणाले, आम्ही आमच्या शेपट्या तोडणार नाही आणि तुम्हालाही हसणार नाही. म्हणजे त्याच्यात आता कोण चिडवणार नाही. शेपटी तोडण्याचा सल्ला कोणी दिला? शेपटी तुटलेल्या कोल्ह्यांनी. सर्व कोल्ह्यांनी काय निर्णय घेतला? स्वतःची शेपटी तोडणार नाही, नाचणार नाही. इतर कोल्ह्यांच्या शेपट्या तुटल्या तर असं त्या शेपूट तुटल्या कोल्ह्याला वाटलं. टिंबटिंब कोल्ह्याची शेपटी तुटली, सापड्यात अडकल्या. गोष्टीसाठी शोभणारे एक शीर्षक असेल, कोल्ह्याची चतुराई का हुशार कोल्हा? हुशार कोल्हा. चतुराई काय इथं केले त्याने? चतुराई कुठं? किंवा झाडावरती कावळा बसला होता, त्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता, माशाचा तुकडा होता. मग त्याला म्हणला तू किती छान गाणं गातोस. ही चतुराई. इथं काय चतुराई केली? काही नाही, तर हुशारी. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या त्याला भेटूया याच वेळी पुढील पेपर. चला बाय.